गाई तर आज म्हणजे रात्रीचे 12 वाजलेत आणि वेदिकाचा बर्थडे होतो सुरू. हे बघा, अरे थांबा, आता आपण जाऊया. चल उठव तिला. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे. व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खूप खूप छान मस्तपैकी हो, कुठली हो, हा मुलगासारखी वाग, जरा येण्यासारखी वागू नको. पब्दे चल तू दे तिचे. तुम्ही छान हॅपी बर्थडे. आम्ही सगळी तिला 12 वाजता विश केलेलं आहे. तुला ते सांग, तुला कसं वाटलं 12 वाजता विश केलेलं? मला खूप. तर गुड मॉर्निंग आहे. तर सकाळचे वाजलेला 8 आणि आता मी उठलेली आहे. वेदिका उठून तिचा बड्डे असल्यामुळे, बड्डे आहे तरी पण ती क्लास होता तिचा, तर क्लास अटेंड करणार आहे. तर मग आम्ही जाणार आहोत. बघू, तिची इच्छा होती टिटवाळला जायची गणपतीच्या मंदिरात, पण बघू ती इच्छा पूर्ण होते का नाही. पण 100% होणारच ती इच्छा पूर्ण होणार, कारण की आमचं फायनल झालेलं आहे. मी, मम्मी आणि ती, आम्ही तिघीजणी जाणार आहेत आणि पप्पा तिकडूनच येणार आहेत. तर बघूया, आता ती गेली तर ती यायच्या आधी आपण काहीतरी असं स्पेशल बनवूया. स्पेशल तर काय नाही आहे, पण बघूया काय असेल ते आपण बनवूया. तर स्पेशलचं तर काही आहे नाही आहे, बघूया. आणि मजा येणार आहे. शेवटपर्यंत ब्लॉग तुम्ही बघत राहा, कारण खूप मजा येणार आहे. दुसरं काहीच नाही आहे. आम्ही आता ती आली 12 वाजता येईल, ते वाटते 12 वाजता. मी बोलली सरांना सांग लवकर मला सुट्टी द्या. ते 12 वाजता आली का मी बस असली तर बसला जाणार, तर मॅजिकला म्हणतात मी ट्रेनला जाणार. तर मी तुम्हाला सांगते की माझ्या फ्रेंड्सने काय काय दिलंय. हर्षदा, आरुषी, गायत्री आणि काजल. तुझं असेल तुला घेऊन गेली तरी चालेल. तर आम्ही आलेलो होतो आज आबिड घरला आणि त्यांनी मला सर्वांनी गिफ्ट दिले. तुम्हाला दाखवते, मी घरी गेले दाखवेन नक्कीच, असं एकदम नीट दाखवेन, अगर टाइमपास नको. ओके, बाय करे. तर आता मी चालले आहे माझ्या घरी, कारण की आमची पार्टी बिर्टी झाली आणि तिथे सेलिब्रेशन केलं, ते नाही दाखवलं. सो आता असतं ना की फ्रेंडमध्ये असं चालत ना, मला जास्त कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत माझ्या फ्रेंड्स. सो जे पण असेल, तर आता मी चालली आहे घरी. तर त्या गिफ्ट घेतलेत, तर आता मला एकटीच मी थोडीशी विश केला होते. तर गाईज कैसे आहेत तुम्ही सर्वजण. तर आम्ही मगाशी मी बघितलं की फ्रेंड्स लोक आम्ही गेलेलो होतो, मस्त मज्जा केली, एन्जॉय केलं. आता घरी आलो आहे. आता आम्हाला जायचं आहे टिटवाळ्याला, तर चला पटकन निघूया आणि गिफ्ट दाखवते 5 मिनिट. तर चॉकलेट दिलेत, काय म्हणजे तसं आमच्या अख्खाच दीदीने पूर्ण सगळं काही सांगितलं असेल की आम्ही काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत. तिने सर्व काही सांगितलं असेल. प्रस्ते गाईज आणि फायनल. तर अशा प्रकारे आता आम्ही स्टेशनला आलोय, पोहोचलोय. आता इकडे जायचं, इकडे तिकीट. तुम्ही कुठं जायचं आहे? मजा तू तिकीट काढतेस पर्यंत आम्ही आहेत. आता आम्ही स्टेशनला पोहोचतो आणि एकदम सामसूम आहे स्टेशन. कुठे मम्मी तिकीट काउंटर? बिना तिकिटाचं जायचं का आपल्या? मग काय कोण येतं इथं? टीसी ना बीसी गेला कट्ट्या. यार एवढं ऊन आहे की बस. माझ्या पप्पाने ट्रेन बुक केली आमच्यासाठी. बघा की नाही, दीदीला बर्थडे गिफ्ट भेटलेला, तो आता आमच्या आबिड घरला येणार नाही म्हणून इथेच ठेवला. तर आम्ही आज आलोय. ते नेमकी ड्रायव्हर कुठे गेला काही भेटत, ड्रायव्हर नाही भेटत. इथे आपण पुढे जायचं होतं तिथं.
सगळी जेवायला बसली. यार पूर्ण वाटतच नाही स्टेशन आहे मोठा भूतासारखा, कोण नाही. हो ना. तर अशा प्रकारे आम्ही ठरवलंय की आम्ही फुकट जाणार आहोत. ती चक्कर आहेस का? ते असं दुपारचे कोण असतं? दीदीला भीती वाटते आमच्या. करा ना. एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाईन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते किनारे. एक आमची गरीब मुलगी तिने या सगळ्यांना दिलेला आहे. बाय बाय. आमची ट्रेन आहे 2 वाजता आणि आम्ही किती वाजता आलो? 1 वाजता. 1 वाजता इथं आम्ही आलोय तरी आणखीन येत नाही ट्रेन. 1 तास झाला. अशा प्रकारे आमची ट्रेन आलेली आता. मी चाललोय एवढ्या उशिरा. आम्ही दोघी पण उभी राहिलो ना इथे, तर आम्हाला जास्त भीती वाटायला लागली का निचकलं तर काय होईल आयुष्यात. पडणार शिवानीचा फोटो होता. कोणाचा फोटो होता सांगते? अशा प्रकारे आम्ही आता पोचलोय खडावलीला आणि इथनं पप्पा येणार आहेत घ्यायला. पाठीमागची लेडीज पप्पा येतील घ्यायला. मग आम्ही तिथनं मग जाऊ इथे कुठे टिटपाण्याला जाऊ. तर आता मी उतरलो. ह्याच्या डेंजर, एवढा डेंजर भीती वाटलेली होती आम्हाला दोघींना. पण आमच्या अंगातला किडा कधीच ऐकणार नाही म्हणून आम्ही तरी पण आम्ही त्याच्यामध्ये ते जात होतो. मम्मी वेदू गेलेली आहे. मम्मी हाय. तर गाईज यार एवढा ऊन लागतंय शपथ. तर आता मी इथे रिक्षा स्टँडवर आलो आहे. इथनं आता आम्हाला पप्पा घेतील ना. तर आता इथे आम्ही खायला आलो आहे, काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. त्यामुळे टाकलो आहे भाई. जेव्हा आम्ही इथे आलो ना 1 वाजता, तर 1 वाजता 2 वाजता आमची ट्रेन होती. आम्ही फालतूसारखी 1 वाजता आलो. पश्चाताप झाला. बसा सेकंड ऑर्डर आमचे आले. यार खूप छान आहे, खूप छान, खूप मस्त आहे. आवाज पप्पा आम्हाला इथे घेतला ना. आता आम्ही खाल्लं बिलं. आता आम्ही चाललोय खाली नदीजवळ. चला तुम्हाला पण नेतो. एकदम सुंदर असा नजारा, वातावरण खूप छान आहे बघा. खूपच छान वाटतंय. बघा कुठं जाणार. सनसेट खूप लांब आहे तिथं. दिसला का? ते माझा फोटो काढे. खूप छान आहे. मस्त मस्त छान छान. आणि मला हे जास्त आवडलं. हे म्हणजे आपल्याला कार किंवा काय पण स्कूटी बिटी शिकायची असेल तर इथे यायला किती मस्त वाटेल ना. आम्ही काही कधीच पोहोचलोय. इथं सगळा नाश्ता, चहा, कॉफी सगळा झालाय. एकच नंबर यार. वाव वा. आता
त्या किती छान दिसेल ना तो सनसेट. मला सनसेट. हात मोडलेला आरुष यांची काय कशामध्ये कोण दिसलेली ही दीदी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. सबस्क्राईब. जर तुम्हाला आमचं आता एकसाथ बोलूया ना. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. एक ऐसा वो जहाँ था जादू बस एक रवा